आमचं 150 वर्षाचं आरक्षण नोंदी असून सुद्धा तुम्ही विरोध करताय. म्हणजे आम्हाला तुमच्याबद्दल ना आता ती घृणा जी असते ना ती यायला लागली. जातवान कुणबी मराठा हे नाही ऐकून घेऊ शकत. बोगशेन काय म्हणते त्यांना इतकं वयाचं असं तरी त्यांसंग झिंडत येत. कसले घाण दुसणे द्यायला लागलाय, अवमान करायला लागलाय, हिनवायला लागलेत या तायवडे भाऊला, तरी हे तिथंच लाळ घोटीत येत. पण या काढलेल्या जीआरवरून बबनराव तायवाडे असं म्हणतात की हा जीआर रद्द केलाय काय आणि नाही केला काय, ओबीसी आरक्षणाला धक्काच लागत नाही. म्हणजे तायवाड्यांची भूमिका, भुजबळ आणि वडेट्टीवार यांची भूमिका यामध्ये कुठेतरी फुटपार करणं वाटतंय. त्या तायवडे भाऊला एकच सांगणं आहे आमचं, फक्त बाकीचं नाही. त्यांनी इतके दिवस विरोध केला, आम्ही त्यांना बोललो नाही एक शब्दानं, कारण ते वयानं मोठे दिसतात, ज्येष्ठ दिसतात. ते कोण आहे आम्हाला माहित पण नव्हतं. यांनीच सांगितलं की ते कुणबी मराठा आहेत म्हणून, आधी माहित बी नव्हतं. बरं ठीक आहे, कुणबी मराठा असून तुम्ही तिकडे का लढत नव्हतो, कारण एक तर तुम्ही जिजाऊच्या भूमीतले आहेत आणि जिजाऊच्या भूमीनं या राज्यातल्या मराठ्यावर किंवा शेतकऱ्यावर किंवा सगळ्या जाती धर्मावर कधी अन्याय होऊ दिला. आणि तुम्ही त्या भूमीतले, आमचं 150 वर्षाचं आरक्षण नोंदी असून सुद्धा तुम्ही विरोध करताय. म्हणजे आम्हाला तुमच्याबद्दल ना आता ती घृणा जी असते ना ती यायला लागली. त्याचं कारण पण तसंच आहे. तुम्ही त्यांच्याकडूनच राहा, हरकत नाही. अरे पण तुम्ही ज्यांच्याकडून त्याचे काय बोलतेत राव, तुम्हाला ते जातवान कुणबी मराठा हे नाही ऐकून घेऊ शकत. बोगशेन काय म्हणते त्यांना इतकं वयाचं असं तरी त्यांसंग झिंडत येत. असले स्वाभिमानी विकलेले ना आम्ही नाही बघितले आणखी. कुणबी नाही बघितला आणि मराठा बी नाही बघितला आणखी, आतापर्यंत नाही बघितला. अरे जेव्हा आपल्याला कसले घाण दुसणे द्यायला लागलाय, अवमान करायला लागलाय, हिनवायला लागलेत या तायवडे भाऊला, तरी हे तिथंच लाळ घोटीत येत. एखादा लाथ आणि ठोकील ना, चाल सरक म्हणून बाजूला. जातवान कुणबी आहे, मी मराठा, मी सत्याच्याच बाजूने बोलणार. मराठे हे पूर्वीपासून कुणबीत आहेत, आता मी इथून पुढे म्हणणारच. ते म्हणा सोडून जे याला घाण घाण बोलते त्यांच्याच बाजून राहते. काय असले कुणबी मराठे नाही बघितले आम्ही. जातवाना चल कुणबी मराठा सहनच नाही करू शकत. म्हणजे कुठेतरी तायवाड्यांचं चुकतंय. मग अरे चुकत नाही तर काय, घाण बोलते ज्याच्याकडून राहते तेच घाण तुमचे टिंगल उडवाले, तेच तुम्हाला हिनवायला लागले. जातवान कुणबी राहू शकत नाही अशा ठिकाणी. अशा ठिकाणी राहू शकत नाही आणि जातवान मराठा बी नाही राहू शकत, कारण आम्ही दोन्ही एकच आहेत. कुणबी मराठा वेगळा नाहीच. आत्ता माहित झालो आम्हाला हे कुणबी मराठा आहे म्हणून, माहित पण नव्हतं आम्हाला. वाटलं तेच एक आहे की चाललंय त्यांचा वाजवतोय नागारा तिकडे, चलू दे कवर बी वळले. अरे पण तू जिजाऊच्या भूमीतले तुम्ही आमचे आहेत. बरं तुम्ही ते आमचे असून त्यांच्या कोण का लढणार, पण तुम्हाला सन्मान तर पाहिजे ना. हिनवायले तो या वयात जर असं हिनविलं ना, यायला आमच्यासारखा असा तुटून पडला असता. दीपावली आहे, सगळीकडे सण उत्सव साजरा केला जातो. तुम्ही केली कधी ओळख? नाही केली नाही, परंतु शेतकऱ्यांनी सुद्धा काय आपल्या लेकरांना वर्षातून एकदा येते, जसं होईल तसं आपलं तुटकी मुटकी कशी होईना आपली दिवाळी साजरी करावी. कोणाचं ऐकून लेकरं नर्वस होतात. संकट हे आपल्या पाठीला पोहोचलंय. जसं असेल तसं 2 घासं गोड लेकरांना खाऊ घालावेत, कारण त्या येणाऱ्या सोयाबीनमधून, येणाऱ्या कापसातून आमच्या लेकरांना थोडेफार कपडे मिळणार होते, 2 घास गोड मिळणार होते. पण आता शेतकऱ्यांचे कुटुंबच उद्ध्वस्त झाले सगळे, आणि शेतकऱ्यांना मुद्दाम सरकारही निधी देत नाहीये, मदत करत नाहीये, मुद्दाम अडचणीत आणतंय, जाणून बुजून तात्पुरता आनंद देत आहे. यांचे कपडे आपल्याला सगळ्या शेतकऱ्याला, शेतकरी नेत्याला एकत्र येऊन सरकारचे कपडे फाडावेच लागणार आहेत आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी उभा राहावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि एकदा सगळ्यांनी पक्ष, सत्ता, संघटना हे सगळं सोडून एक जसे मराठी एकत्र आले होते तसं ताकदीने एकत्र यायचं आणि शेतकऱ्याचा सन्मान वाढवायचा नसता. पुढच्या पिढ्या सुद्धा शेतकऱ्याच्या बर्बाद होऊ शकतात.